नमस्कार शेतकरी बंधूंनो. बरेच शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येत आहेत की तूर पिवळी पडली आणि हे दरवर्षीच असते. लागवड झाल्यानंतर साधारणतः पहिल्या महिन्याभरात तुरी पिवळ्या पडतात. थोडासा जास्त पाऊस पडला की लगेच पिंगट रंग होतो. त्याच्यामध्ये करमत नाही, एवढी चांगली दिसत नाही, वहाड खुंटते आणि हे तुरीचं वैशिष्ट्य आहे. सुरुवातीच्या काळात तूर थोडीशी पिवळी पडतेच, त्याला घाबरण्याची गरज नाही. जर पाऊस सतत लागून राहिला तरीसुद्धा जास्त प्रमाणात पिवळी पडते. वापसा स्थिती आल्यानंतर डवरणी वगैरे झाली की ती हिरवीगार होऊन जाईल. त्यासाठी वेगळी उपाययोजना काही करायची आवश्यकता नाही. तुरीचं वैशिष्ट्यच आहे, सुरुवातीला महिना सव्वा महिन्यापर्यंत तुरीची वाढसुद्धा कमी होते आणि पिवळीसुद्धा पडते. त्यामुळं तिच्यावर फार जास्त लक्ष द्यायची गरज नाही, तिच्यामुळं काही फार नुकसान होत नाही. पण जर तुम्हाला तुमची खर्च करायची तयारी असेलच तर तुरीच्या सुदृढ वाढीसाठी आपण तिथे ट्रायकोडर्मा म्हणजे ट्रायकोबूस्ट DX अर्धा किलो, NPK बूस्ट DX अर्धा किलो, रायझर लिक्विड 1.5 लिटर याचं आळवणी जर केली तर तिची वाढसुद्धा सुदृढ होईल, जोमात होईल, पिवळेपणासुद्धा निघून जाईल. आणि जर नाही जरी केलं तरी ती आपोआप नंतर दुरुस्त होईल. पण ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग आपल्याला जुलै महिन्यात कधीतरी एकदा करणं गरजेचं आहेच. धन्यवाद.